अलीकडेच अंबरनाथमध्ये 6 वर्षाच्या मुलाचा खाजगी डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे सभापती महोदय मृत्यू झाला। गायकर नावाच्या त्या डॉक्टरवर कोणतीही कारवाई झाली नाही। मुंबईसारख्या शहरात नोंदणी नसलेली रुग्णालये आणि बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलंय। तरुणीला चुकीचं इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाला आणि दोषींवर जर कारवाई होत नसेल तर हे लोक मोकाट सुटतील। आणि सभापती महोदय अनेकदा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू होतात। राज्यात विशेषतः मोठ्या शहरांमध्ये बोगस डॉक्टर, चुकीचे उपचार, त्यामधून मृत्यू अशा घटना वारंवार घडतात। अलीकडेच अंबरनाथमध्ये 6 वर्षाच्या मुलाचा खाजगी डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे सभापती महोदय मृत्यू झाला। गायकर नावाच्या त्या डॉक्टरवर कोणतीही कारवाई झाली नाही। मानपूरला एका तरुणीला चुकीचं इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाला। एक वाडबाय तिच्यावर उपचार करत होता। संदेश पाष्टे आहे त्या वाडबायचं नाव आहे। पाष्टेला पोलिसांनी अटक केली, पण त्या रुग्णालयावर आणि डॉक्टरांवर कोणतीही कारवाई झाली नाही। असे सभापती महोदय प्रकार घडत असतील आणि दोषींवर जर कारवाई होत नसेल तर हे लोक मोकाट सुटतील आणि त्यामुळे या सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सरकारकडे मी या निमित्तानं करतोय। सभापती महोदय, खाजगी वैद्यकीय सेवांवर कडक नियंत्रण आणणारा कायदा प्रभावीपणे लागू करण्याची आज आवश्यकता आहे। खाजगी रुग्णालयांची शक्तिशाली अशा प्रकारची लॉबी आहे। IMA सारख्या संघटनांचा विरोध आहे, त्यामुळे हे लोक दर निश्चित करू देत नाहीत। त्यामुळे क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्टचे नियम अनेक वर्ष त्या ठिकाणी सभापती महोदय झालेले नाहीत। मुंबईसारख्या शहरात नोंदणी नसलेली रुग्णालये आणि बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलंय आणि आपण काही सभापती महोदय करू शकत नाही। डॉक्टर आणि पॅथॉलॉजी आवाच्या सवा पैसे उकळतात, तिथेही आपण काही करू शकत नाही। शेवटी सभापती महोदय, रुग्णांच्या हक्काचं संरक्षण कोण करणार हा सवाल या निमित्तानं आहे आणि माझी म्हणून सरकारला विनंती आहे की कायद्याची अंमलबजावणी तातडीनं या ठिकाणी करावी आणि रुग्णांना दिलासा द्यावा। सभापती महोदय, पर्यावरण व हवामान बदलाच्या बाबतीत बोलत असताना राज्य सरकारनं क्लायमेट ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा अतिशय चांगला निर्णय सभापती महोदय घेतलाय। आपण पर्यावरण टास्क फोर्स पण त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत। गेल्या महिन्याभरात या सभागृहात पर्यावरणाच्या संदर्भात सर्वात जास्त प्रश्न सदस्यांकडून आले, कारण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मोठ्या शहरात आज प्रदूषण सभापती महोदय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढलेला आहे। प्रत्येक शहरांचा एअर क्वालिटी इंडेक्स AQI ज्याला बोलतो हा भयावह सभापती महोदय आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जुजबी उपाययोजना करण्याऐवजी सभापती महोदय त्या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। चुकीचं वागणाऱ्या उद्योगांवर, बांधकामावर कठोर निर्बंध आणल्याशिवाय शहरातील प्रदूषण सभापती महोदय कमी होणार नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।